ओके, पहिल्यांदा मी सगळं टाळ्याने तुमचं स्वागत करतो. वेलकम अँड गिव्ह मी थम्स अप. येस, अँड यू आर मोस्ट इम्पॉर्टंट. सो आर यू रेडी फॉर न्यू? येस, व्हेरी गुड, नाईस. तर एक छोटासा एक वर्कआउट करायचा आहे आपल्याला. आपण एक जवळपास सध्या 7-8 जण आहोत. तर एक अनम्यूट करून आपल्या जीवनाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे फक्त पटकन सांगायची. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. 1 2 3 4 स्टार्ट. कोणी पण अनम्यूट करून सांगा ही माझ्या जीवनाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, तुम्ही सॅटिस्फाईड? हां, पण दुसरं आपण मेरी गो राऊंड आहे ना त्या प्रकारचं दुसऱ्याला सांगायचं आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे. बस हा गेम आहे फक्त. हां, तब्येत चांगली ठेव. पुढे चला, जात जा, पुढे पुढे जात जा. फक्त अनम्यूट करून फक्त गेम खेळायचा आपल्याला. जसं आपण मेरी गो राऊंड खेळतोय. आपल्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. To live the life to the fullest. हाँ, वेरी गुड. आगे चलो. टू लिव द लाइफ टू द फुलेस्ट. आगे चलो, चलते जाओ, चलते जाओ. यू आर प्लेइंग द गेम फास्ट. 1 2 3 4 स्टार्ट. कम ऑन. अनम्यूट करून पटकन सांगायचं काही पण. हां, एन्जॉय. कम ऑन. एनिथिंग दॅट कम टू माइंड. तुमच्या मनात जे येतील माझ्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट. कोणी पण किती वेळा सांगू शकतं. या गेममध्ये कोणी भाग किती वेळा घेऊ शकतो. हॅपीनेस अँड कंटेनमेंट. हॅपीनेस, कंटेनमेंट. आगे चलो, आगे चलो. बोलते जाओ, बोलते जाओ, रुकना नहीं. सॅटिस्फॅक्टरी लाईफ. सैटिस्फैक्शन. हाँ, रुक जाना नहीं. कम ऑन, स्टार्ट. आगे चलते जाओ, चलते जाओ. थांबायचं नाही आहे. नॉनस्टॉप बोलायचं आपल्याला. किती वेळा या गेममध्ये भाग करू शकता. फक्त बोलत जा. कोणी पण बोला. तुमच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे. Peaceful life. पीसफुल लाईफ. कम ऑन, आगे बढ़ो, आगे बढ़ो, आगे बढ़ो. जे तुमच्या मनात येतील ते. हां, क्रिएट डिफरन्स टू समवन एल्सेस. हां, ओके. क्रिएट्स अ डिफरन्स टू समवन एल्सेस लाईफ. कम ऑन, गो एट. बोलते जाओ. एनीथिंग दॅट इज कमिंग टू माइंड. गाढ झोप येणे. हां, गाढ झोप येणे. हां, म्हणजे मला असं Happy आहे. and healthy family. माझ्या डोक्यावरचे केस सुद्धा पाहिजे. एनिथिंग कॅन कम. कम ऑन. हां, Happy and healthy family. हां, पुढे. आगे चलो, आगे चलो. बोलते नॉन स्टॉप. कोणी सांगा. टेक द पार्ट. टेक द पार्ट. कम ऑन, थांबा नका. काही पण. माझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सर तुम्ही पण एखादी मी तर सांगणार, मी तर कंटिन्यू बोलणारच आहे नंतर. हां, ते तर मी बोलणारच आहे. पण तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे. कम ऑन. आय एम इगरली वेटिंग फॉर द आन्सर्स. कीप स्माइलिंग एट ऑल टाइम्स. हां, कीप स्माइलिंग. कम ऑन, कीप स्माइलिंग ऑल द टाइम्स. टू मेक अदर्स हॅपी. हां, ओके, व्हेरी गुड. टू मेक अदर्स हॅपी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, सो लेट अस स्टॉप द गेम अँड जस्ट. आपण पहिल्यांदा सगळ्यांनी सांगितलं टू बी हॅपी, मेक अदर्स हॅपी आणि आय वॉन्ट अ पीसफुल लाईफ, हॅपीनेस, फॅमिली. ओके, फक्त चंद्रकांतनीच फक्त झोप महत्त्वाची आहे असं सांगितलं. पण तेही थोडंसं चेहऱ्यावर असं मिस्किलपणे झोपेचा टॉपिक चालू आहे म्हणून सांगितलं. हा त्याच्या चेहऱ्यावरचा भाव होता. बरोबर आहे. पण मला सगळ्यांना महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपल्या स्वतःसाठीच असते. तुम्हाला समजा प्रश्न विचारला, तुम्ही कुठे राहता. चंद्रकांत कुठे राहतो. तुम्ही कुठे राहता. दुसरा प्रश्न गेम अगेन. तुम्ही कुठे राहता. इन माय थॉट्स. हां, इन माय थॉट्स. बोलत जा. इन माय वर्क. इन माय वर्क. सांगा. हा परत दुसरा छोटासा गेम सुरू झाला. बोलत जा, फक्त बोलत जा. तुम्ही कुठे राहता. कुठेही सांगा. एनिथिंग. घरी. हां, चालेल. आणखी सांगायचं. बोलत जा. नॉनस्टॉप बोलत. क्वाइट अ फ्यू पीपल्स. हां, इन द हार्ट ऑफ क्वाइट अ फ्यू पीपल्स. इन द हार्ट ऑफ क्वाइट अ पीपल. कम ऑन, बोलते. दिस इज ब्रेन स्टॉर्मिंग. आपण काहीही उत्तर देऊ शकतो. अर्थवर राहतो, स्पेसवर राहतो.
आणखीन कुठे राहता? कमॉन. ड्रीम्स ड्रीम्स मध्ये राहतो. ओके ओके, कमॉन, प्ले द गेम, डोंट स्टॉप. कोणीही काहीही बोलू शकतं. अनम्यूट करा आणि बोला. कमॉन, बोलत जा. हा, जोस जोस. विचारांमध्ये राहतो. विचारांमध्ये राहतो. व्हेरी गुड, आगे चलो. ओके, गावाबद्दल विचार करत असतो सारखा. सो लेट अस स्टॉप द गेम. आणि आपण पहिल्या याचं 2 आपण गेम खेळलोत. पहिला हा गेम होता तुमच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, आणि तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची झोप असते. कारण झोपेमध्ये ॲक्च्युली तुम्ही स्वतः रिफॉर्म करता. पूर्ण तुम्ही स्वतःला झोपेमध्ये रिफॉर्म करता. आणि समजा झोप तुमच्याकडे नसेल तर काहीच नाही, ते आपण पुढचं पाहूया. आणि तुम्ही कुठे राहता हे आपण उत्तर, तुम्ही स्वतःमध्ये राहता, तुमच्यामध्ये राहता ना. यू आर लिव्हिंग विद इन यू. ओके, आपण सगळे उत्तर देतो इकडे, पण आपण स्वतःवर, दिस हाऊ द थिंग हॅपन. आपण नेहमीच स्वतःमध्ये राहतो. आपला खरा पत्ता स्वतःमध्ये आहे. आणि स्वतःमध्ये 1 मिनिट झाकून पहा, हाऊ आर यू टुडे. टेक 1 मिनिट अँड जस्ट ट्राय टू गिव्ह अ रिअल आन्सर, जे तुम्हाला खरं करू शकते. हाऊ आर यू टुडे, नॉट आय एम, डोंट से आय एम ओके ऑर समथिंग लाईक दॅट. से हाऊ, क्लोज युअर आईज, टेक 1 minute time and see how are you today. This is one of the very interesting question, which is how are you today at the moment. तुम्ही सध्या आता कसे आहात. Well, I am blissful, jumping with joy. Yes, you are blissful, jumping with a joy. Yes, very good. I am happy, but in my work and somewhat in tension to manage time. Somewhat tension to manage time. Very good. Very good. Come on. Stressed. You are stressed. So this is your authentic self. हा तुमच्या समोर येतो आणि डोळे बंद केले की आपण येतो. आणि बरेचदा हा आपला सेल्फ आपण ॲक्सेप्ट करत नाही, बरेचदा. आणि आपण आपला सेल्फ ॲक्सेप्ट न केल्यामुळे आपल्या मनामध्ये, आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारची तरल अवस्था सतत चेंज होत असते. आणि त्यामुळे आपली स्टेट ठरत असते. आणि झोपसुद्धा ही स्टेट ठरते. आणि जे काही तुम्ही दिवसभर 24 तास करता, जे चालतं, त्याचं प्रोसेसिंग ॲक्च्युली झोपेमध्ये होतं. त्या सगळं प्रोसेसिंग झोपेमध्ये होतं. आणि आपलं ब्रेन हे प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. युअर ब्रेन इज अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. त्याला जे काही प्रॉब्लेम असेल, इवन साधं माझे केस गळत आहे, हा सुद्धा ब्रेनसाठी मोठा टेरिबल प्रॉब्लेम राहू शकतो. अँड दॅट कॅन बी ऑल्सो कॉज फॉर युअर स्लीप प्रॉब्लेम. ओके, सो दॅट इज द थिंग विच इज देअर. आर यू गेटिंग. म्हणून एक सुंदर गाणं आहे, ऐकलं असेल तुम्ही. निंदिया से आई बहार, ये मौसम मैंने देखा पहली बार. आठवलं? ओके. तर ही जी बहार जी येते ती खरी झोपेनंतर येते. जेव्हा तुम्ही शांत छान झोप लागून जेव्हा फ्रेश होता, इट इज जस्ट अ ब्लिसफुल लाईफ इट्स देअर. अँड दिस इज व्हॉट वी हॅव डेली. ही डेली गिफ्ट मिळालेली आहे आपल्याला, अतिशय सुंदर गिफ्ट मिळालेली आहे. आणि जगातल्या प्रत्येक प्राण्यांना मिळालेली आहे. आज छोटीशी गंमत म्हणून पाहू. आता ही गमतीशीर बात, जर का तुम्ही पूर्ण पृथ्वीचा इतिहास एका वर्षामध्ये सिमटला, गंमत पाहू, याची व्हेरी इंटरेस्टिंग. पृथ्वीवरचा पूर्ण इतिहास जर तुम्ही एका वर्षामध्ये सिमटला तर जानेवारीपासून तर ऑक्टोबरपर्यंत पूर्ण पृथ्वीवर दगडमाती होते. जस्ट इमॅजिन द थिंग विच इज देअर. जानेवारीपासून तर ऑक्टोबरपर्यंत पूर्ण दगडमाती होते. नंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या महिन्यामध्ये 31 ऑक्टोबरला किंवा 1 नोव्हेंबरला पहिला लाईव्ह प्राण्याचा, सेलचा जन्म झाला. नंतर नोव्हेंबरमध्ये ही सेल हळूहळू विकसित झाली. नोव्हेंबरच्या एंडपर्यंत हळूहळू एकपेशीय प्राणी विकसित झालेत. नंतर रेप्टाईल्स, नंतर मॅमल्स, हे जवळपास डिसेंबरपर्यंत घडलं. माणूस म्हणून अस्तित्वात आला हा डिसेंबरच्या 2nd वीकमध्ये आला. आणि सगळ्यात जो सुसंस्कृत ॲनिमल, जो आपण स्वतःचा खूप अभिमान वाटतो, गर्व वाटतो, हा मानव झालेला आहे
31 डिसेंबरला. God. हां, आणि शिकलेला जो अॅनिमल जो आहे, जो आतापर्यंत जो आपण स्वतःला खूप शिकल्यावर म्हणतो, हा फक्त 31 डिसेंबरच्या शेवटच्या 60 मिनिटातला आहे, 60 मिनिटातला आहे. My goodness. अंडरस्टँड दिस इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. पण जो आपण खूप सुसंस्कारित म्हणतो, जो शिकलेला म्हणतो, मी एवढा शिकलेला आहे, माझ्याकडे एवढे, हा माणूस फक्त शेवटच्या 60 सेकंडमधला आहे. आर यू अंडरस्टँडिंग हे टाईमचं अंडरस्टँडिंगच्या? My goodness. सो दिस इज अ फॅक्ट विच इज देअर हिअर. ओके. आणि हीच आपल्या माणसाबद्दलची माहिती आपल्याला नसल्यामुळे आपण वी आर स्ट्रेनिंग अ लॉट. आपण स्वतःचाच अतिशय मोठा लचका रोज तोडत असतो. म्हणून हा झोपेचा पार्ट महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला झोप जी आहे ही काय येते, बेसिकली काय? कारण आता मग पृथ्वीबद्दल बोललो, पृथ्वी आपल्या कक्षेबद्दल बरोबर 24 तासात फिरते. ओके. समजा ही जी पृथ्वी असेल ती बरोबर गोल हळूहळू फिरते आणि ती नेमकी 24 तासात फिरते. आणि ही जी 24 तासात फिरते ही सूर्याकडे आणि चंद्राकडे माहिती. आणि सूर्याकडे ही डे लाईट आहे, चंद्राकडे नाईट लाईट आहे. आणि हा जो सर्कल आहे, या सर्कलमुळे झोपेचं सायकल निर्माण झालेलं आहे गमतीशीर पाठ. पण या सर्कलमुळे आपल्या इंटरनली आपल्या झोपेचं सायकल निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक प्राणी मात्र हे दिवसा जागतात आणि रात्री झोपतात. काही अपवाद वगळले तर बॅटसारखे वगैरे, तर तशा प्रकारचे सायकल त्यांच्या बॉडीमध्ये होतात. म्हणजे एका ठिकाणी ॲक्टिव्हिटी आणि दुसरे रेस्ट, आणि रेस्टमध्ये रिज्युविनेशन. याचा अर्थ कळला का तुम्हाला? आपल्या बॉडीमधलं सगळं रिपेअर वर्क जे चालतं, हेल्थ वर्क जे चालतं, स्वतःला आरोग्य ठेवण्याचे वर्क चालतं, हे रात्री झोपेमध्ये चालतं. म्हणून झोप अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्व. आणि हे आता अतिशय डिटेल आपल्याला समजून घ्यायचं आहे. आर यू गेटिंग दिस? इथपर्यंत कोणाला काही प्रश्न कळला का? झोप तयार कशाला झाली? आणि तुम्हाला असं प्रत्येक प्राणी मात्र झोपतो बरं. फिश, मासोळ्या झोपतात का प्राण्यामध्ये? सांगा बरं. मासोळ्या झोपतात का? झोपत असतील. सगळ्या मासोळ्या झोपतात. त्यावेळेला अतिशय स्लो डाऊन होतात. ते स्लो डाऊन होतात. आणि इव्हन काही मासोळ्या त्या आतमधून ज्यावेळेस सूर्यप्रकाश ते वर येतात आणि परत खाली, अशा प्रकार सायकल त्यांच्या बॉडीमध्ये डेव्हलप होतं. तुम्ही म्हणतो घोडा झोपतो का? बरेचदा घोडा म्हणतो की घोडा नेहमी उभं राहून झोपतो बेसिकली, कारण तो त्या पायांमध्ये मसल टोन, तो घोडाही झोपत असतो. इव्हन झाडं झोपतात का? तुम्हाला काय वाटतं? झाडं झोपतात का? नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? झाडं झोपतात ना सर रात्री, पानं भेटतात. सांगा ना. आता कल्याणी झाड दिसतं. हां, झाडं पण झोपतात. झाडांमध्ये पण ते सर्कॅडियन सायकल आहे. ओके. आणि झाडामध्ये सर्कॅडियन सायकल असल्यामुळे त्याला आपण सर्कॅडियन सायकल, म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या पद्धतीने जे सायकल आपल्या बॉडीमध्ये तयार होतं याला सर्कॅडियन सायकल म्हणतो. आणि आपल्या बॉडीमध्ये होतं. आणि म्हणून झोप ही अशी वरून दिलेली देणगी म्हणा अशी ही प्रोसेस नाही आहे. ही आपल्या बॉडीमध्ये असणारी, अस्तित्वात असणारी, निसर्गाशी निगडीत, निसर्गप्रमाणित आणि निसर्गाशी जुळलेली अवस्था आहे. म्हणून इट इज नॉट अ थिंग. आणि तुम्ही आता गमतीशीर पद्धत ऐकली असेल की जेवढे काय आजकाल सोशल मीडिया आहे ते म्हणते आमचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे म्हणतात, सगळे सोशल मीडिया. ते म्हणते की लोकांची झोप, या झोपेमुळे आमचे बरेचसे प्रोग्राम चालू नसतात. बाकी सगळे चॅनेल आजकाल 24 तास राहतात, पण लोकांच्या झोपेमुळेच आम्हाला आमचे प्रोग्राम चालू शकत नाही. कदाचित आम्हाला तेवढा, जर का लोकांना झोप नसते आम्ही भरपूर इन्कम कमवत असतं. हे कळलं का? नक्की लक्षात आलं सगळ्यांच्या इथपर्यंत? तर ही कन्सेप्ट जर का पटली, ही बायोलॉजिकल क्लॉक असते आणि ही क्लॉक आपल्या शरीरामध्ये सगळ्यांमध्ये असते. आता हे थोडंसं अतिशय महत्त्वाचं समजून घ्या. ओके. इथपर्यंत दोन प्रश्न विचारायला सांगा बरं. ही झोप ही निसर्गात प्रत्येकाला दिली देणगी आहे, जी आपल्यामध्ये इनबिल्ड आहे, सायकल इनबिल्ट आहेत. आणि झोप येत नसेल तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार, आपलं इंटरनल बॅलन्स जबाबदार आहे. हे समजा ओळखलं आपण, तर आपण स्वतःमध्ये चांगली झोप निर्माण करू शकतो. म्हणून आजच्या आणि पुढच्या सगळ्या लेक्चरचा उद्देश तोच आहे. म्हणून आपण अतिशय हळूहळू जाणार आहे. हे सगळ्यांना पटलं का? जगातले प्रत्येक प्राणी मात्र झोपतात, झाडं झोपतात आणि ते त्यांच्या निसर्गाप्रमाणे झोपतात, नैसर्गिक लेवलला झोपतात. आणि ही अतिशय नॅचरल प्रोसेस आहे. ओके. एनी क्वेश्चन अप टिल नाउ सांगा मला.
साधारणतः कमीत कमी किती वेळ झोपायला हवं? ते आपण पुढे पाहणार. ते जास्तीत पुढे पण पाहू. काही लिमिट आहे का? ते अगदी पुढे पाहू आपण थोडंसं. पहिल्यांदा आता आपण हे सगळं का चालतं आपण हे तर पहिल्यांदा हे इथपर्यंत कळलं का प्राणीमात्रांचं इव्होल्युशन कळली का, झोपेची इव्होल्युशन, या. उत्क्रांती कशी झाली आणि का झाली. मग तुम्हाला झोप बेसिकली काय. ओके, आता तुम्हाला छोटीशी एक गंमत विचारली. एखाद्या व्यक्तीला झोपेची गोळी दिल्यानंतर झोप येते आणि एखाद्या व्यक्तीला नैसर्गिक झोप येते, यामध्ये नेमका फरक काय असतो. एखाद्या व्यक्तीला, सगळे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर्सना पण प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीला झोपेच्या गोळी देऊन झोप येते आणि एखाद्या व्यक्तीला जी नॅचरल झोप येते, यामध्ये नेमका फरक काय. कमा म्हणजे आता डॉक्टर साहेब जास्त सांगू शकतील, चंद्रकांत साहेब कोणी सांगा मला. पण काय काही फरक आहे का. हो, फरक आहे ना सर, नक्कीच होता फरक. नक्कीच फरक आहे. सांगा ना. ब्रेनवर अटॅक करतं ना मेडिसिन सगळं. अँझिओलायटिक करतो ना, पण एन्झायटी ब्रेक करून तो रिलॅक्स होऊन झोप येते. हां, स्पेसिफिक उत्तर, एजंट देतो आपण, अतिशय स्पेसिफिक उत्तर. म्हणजे बाई, गोळी घेऊन झोपणे म्हणजे फोर्स्ड झोप झाली ती एक प्रकारे. नाही आपण एन्झायटी ब्रेक करतो. दॅट इज द एन्झायटी ब्रेकर ड्रग्स, अँड देन वी रिलॅक्स अँड देन वी स्लीप. नो, हे उत्तर नाही त्याचं. याचं उत्तर पहा, बारक्या समजून घ्या. याचं उत्तर समजून घ्या. आपल्या झोपेमध्ये ज्या काही अवस्था, आता थोडक्यात तुम्हाला झोपेची डिटेल सांगणार आहोत, ज्या काही अवस्था असतात त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची हलकी आणि गाढ झोप आहे, सगळ्यांना माहीत आहे. आणि हलक्या झोपेमध्ये आपण स्वप्न पाहत असतो आणि स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या मनाचा प्रचंड निचरा होत असतो. कळलं का सगळ्यांना. जेणेकरून रिलीज होतं. म्हणजे झोप हा नुसतं झोपेसाठी नाही आहे, झोपेमधून आपल्या मनातल्या प्रचंड भावनांचा निचरा होतो. ताण रिलीज करतो, स्ट्रेस रिलीज करणे. सगळ्यात मोठी जी प्रोसेस आहे ही हलक्या झोपेमध्ये होते, ते स्वप्नांमधून व्हायला लागतं. हे कळलं का सगळ्यांना. आणि ते रिलीज झाल्यावर आपल्याला चांगलं वाटतं. तुम्ही गंमत करून पहा. जर का तुम्हाला सकाळची साखर झोप न झोपता उठा बरं, तुम्ही सकाळी 3ला उठा आणि कामाला लागा, काय होतं पहा. तुम्हाला काहीच नाही काम करता येणार, काहीच नाही करत. कारण एकदा तुमची ती गाढ छान झोप झाली, सकाळची साखर झोप झाली, भरपूर छान छान स्वप्न पाहून गेले, तुम्ही अगदी फ्रेश होता. कारण तिथून निचरा होतो, तिथून तुमच्या भावभावनाचा निचरा होतो. आणि ज्या वेळेला आपण झोपेच्या गोळ्या घेतो, हा निचरा होत नाहीये, तिथे तो ब्लॉक होतो. कळलं का सगळ्यांना. कळलं. हां, तुम्ही इन्व्हाइट करून विचारू शकता कुठलाही प्रश्न, काही घाई नाही आपल्याला. तर कुठलाही प्रश्न असेल तर मग आरामात विचारा मला. का होतो किंवा का होत नाही हा पार्ट थोडा जरा डिफिकल्ट, ते मी सांगतो तुम्हाला, ते थोडा वेळ सांगणार. पहिल्यांदा नॅचरल झोपेमध्ये आपल्या भावनांचा निचरा होतो, ब्रेन त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. ते आता थोड्या वेळ पूर्ण आपण डिटेल पाहणार आहोत. पण निचरा झाल्यामुळे आपल्याला शांत वाटतं, चांगलं वाटतं. आणि निचरा समजा म्हणू शकतो का की गोळ्या घेतल्यामुळे किंवा गोळ्या जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण ब्रेनला एक प्रकारे थोडं डेड करतो आणि त्यामुळे झोपतो आणि त्यामुळे निचरा होत नाही. हां, तेच जेव्हा आपण गोळी घेतो ते ब्रेन पूर्ण सप्रेस होऊन जातं आणि आतल्या भावभावना तशाच आतमध्ये राहतात आणि बॉडी ब्रेन त्याला झगडत असतं आणि आपल्याला अस्वस्थ जाग येते, अस्वस्थ वाटायला. स्वप्न दिसतात असं नाही. हां, स्वप्न दिसतात. हां, हलकी झोप स्वप्न म्हणतो ना आपण, की रोज स्वप्न दिसतात, हलक्या झोपेत दिसतात, पण रोजच आपल्याला स्वप्न दिसत नाही. ते आपल्याला कळत नाही, लक्षात राहत नाही आपल्याला. पण हे सायकल चालतात. हे आता तुम्हाला पूर्ण स्लीप सायकल जेव्हा मी सांगेल तर बेसिकली झोपेचा उद्देश आहे, झोपेचे 2 महत्त्वाचे उद्देश आहे. एक, आपली सगळी अवस्था शिथिल करायची, आपलं रिज्युनेशन व्हायचं, सेल्स नवीन तयार करायच्या, हार्मोन्स नवीन करायचे तयार पूर्ण. त्यावेळेला सगळ्यांचं BP नॉर्मल होतं आणि जे रिज्युनेशन ज्याला म्हणतं, रिसिंथेसिस ज्याला म्हणतं, ते सगळं झोपेमध्ये चालतं. सगळ्या मेमरीज बरोबर ठेवणं, सगळं रिस्ट्रक्चर करणं, साफसफाई करणं, कचरा मनातला काढून टाकणं, भावना रिलीज करायला लागणं, भावना रिलीज करणं, हे सगळं झोपेमध्ये होतं. आणि झोपेमध्ये हा सगळा निचरा झाल्यामुळे आपण ताजेतवान येतो, परत छान उठतो आणि दिवसभर आपण चांगलं काम करू शकतो. म्हणून झोप झाल्यानं तुम्हाला नेहमी फ्रेश वाटत असतं. आता हे काय चालतं मी तुम्हाला डिटेल सांगणार थोड्या वेळात, पण हे कळलं. आणि जेव्हा झोपेची गोळी देतो त्यावेळेला ही प्रोसेस कमी होते, निचरा होण्याची प्रोसेस, जी हलक्या झोपेची प्रोसेस कमी होते. तुम्हाला फक्त झोपल्यासारखं वाटतं पण रिलीज झाल्यासारखं वाटत नाही. हा अनुभव ज्यांनी गोळी घेतली त्यांना आला असेल. याला हँगओव्हर इफेक्ट म्हणतात. कळलं का सगळ्यांना. हँगओव्हर इफेक्ट नक्कीच कळला. हा नक्की कळला. मग आता आपण
झोपेच्या अंतरंगात जाऊया. तुम्ही कसे झोपता पाहिला का तुम्ही? कोण सांगेल झोपेची पद्धत? गप्पा करून सांगा मला काय काय होतं झोपेच्या वेळेला. फक्त तुमचं काही एनी वन कॅन अनम्यूट आणि प्रोसेस सांगा. झोपेच्या वेळेला काय काय होतं? काही काही विचार येतात झोप लागायच्या आधी. सुरू करू. पहिल्यांदा आपण पहिल्यांदा बेडवर झोपतो. ओके. आणि पहिल्यांदा हे स्पिरिट पोस्चर झोपेचं होतं. कसंही झोपतो. हा. जोपर्यंत आपल्याला माहित असतं तोपर्यंत आपण झोपलेलोच नसतोय. पण थोडं स्लो झोप. आपण पहिल्यांदा खूप विचार करतो. खूप विचार, आडवे तिडवे कसेही विचार करतो. याचा अर्थ आपल्या ब्रेनमधून हे समजून घ्या बरं, खूप महत्त्वाचं आहे. आपल्या ब्रेनमधून विद्युत लहरी निर्माण होत असतात. कळलं? आणि या विद्युत लहरी जास्त व्होल्टेजच्या असतात, जास्त फ्रिक्वेन्सी असते, त्यामुळे आपण अस्वस्थ राहतो. पहिला पाठ कळला का? याला आपण जागेपणाची अवस्था म्हणतो. आणि जेवढं जास्त टेन्शन आलं तेवढं जास्त विचार करतो, तेवढी जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होत असते. ब्रेन शेवटी इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते. ओके, हे कळलं सगळ्यांना? म्हणजे आवश्यक आहे की जेवढं टेन्शनशीच रिलेट आहे किंवा तुम्ही काय ऍक्टिव्हिटी केला किंवा तुम्ही कुठले दिवसभरात शक्य आहे, कधी जरुरी नाही, आवश्यक नाही. ही प्रोसेस आहे. आपण जागे नाही जरुरी, ही प्रोसेस आहे. एन्जॉय करून आलोय कुठून, ही प्रोसेस आहे. ते पण क्षण राहतात लक्षात. नाही ते बरोबर आहे, पण आता ब्रेन जास्त काम करत आहे, विद्युत लहरी जास्त तयार होत आहे. साधं सिंपल लॉजिक आहे. विचार म्हणजे विद्युत लहरी आहे की नाही? जास्त काम, कुठले टेन्शन असो, हॅपीनेस असो, एनिथिंग. ओके, एवढं कळलं? म्हणून आपण पहिल्यांदा बेडवर झोपल्यानंतर खूप विचार करतो, ओव्हर ॲक्टिव्ह राहतो. त्यावेळेला जास्त प्रमाणात विद्युत लहरी तयार होतात. म्हणजे थोडक्यात काय, आपण 10-12 लाईट लावले असं. अच्छा. नंतर मग एक लाईट बंद, मग हळूहळू ते विचार कमी होतात. एक लाईट बंद होतं. म्हणजे ब्रेनपासून निर्माण होणाऱ्या विद्युत लहरी हळूहळू कमी होतात. ओके, गॉट अ पॉईंट? ओके. मग जसंच आणखीन विद्युत लहरी कमी होतात त्यावेळेला ब्रेन हलकं होतं, आपण पेंगुळलेल्या अवस्थेत जातो. त्यावेळेला ब्रेनच्या लहरी आणखीन स्लो होतात. ओके. मग असं मग असं झालं. पण नंतर मग आणखीन पेंगुळल्यासारखं व्हायला लागतं. आणि केव्हा आपण झोपतो आजपर्यंत कोणालाही कळलं नाही. आपण झोपेचा क्षण कधीही पकडू शकलो नाही. बरोबर, असं झोपतो आपण. ॲब्सोल्युटली. ओके. हां, नंतर पुढे काय होतं? नंतर आपण 4 स्टेजमधून जातो. ओके. हे 4 स्टेज 90 मिनिटाची सायकल असतात. ती पहिली स्टेज 1 जी हलकी झोप. पहिली हलकी झोप म्हणजे पहिल्यांदा नुसतं असं वाटतं आपण जागे आहोत पण झोपलो आहे की आपल्याला कळत नाही. बरं असं होतं, जागे आहे पण कोणी आपलं उठवलं, डोळे पळतो, कळत नाही आपल्याला, परत झोपून जातो. अशा प्रकारचं ती हलकी झोप. ओके. त्या स्टेज 1 ही हलकी झोप. त्यावेळेला विद्युत लहरी आणखीन स्लो होतात. मग त्यावेळेला आपलं कोणी उठवलं तर आपण पटकन बाथरूमला जाऊन येऊ शकतो, आपण पटकन करू, आपण पण नॉर्मल होतो. नंतर स्टेज 2 मध्ये आणखीन डीपर व्हायला लागतं. त्यावेळेला पूर्ण त्यावेळेला सगळ्या लोकांचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. ज्यांना BP असणाऱ्यांचं BP नॉर्मल होतं. ज्यांची हृदयगती अशी नॉर्मल व्हायला लागते. त्यावेळेला आतड्यांचा रक्तपुरवठा चांगला व्हायला लागतो आणि तिथे रिज्युव्हिनेशन चालतं. ओके. कळलं? हार्मोन्स चांगले नॉर्मल व्हायला लागतात आणि अतिशय रिलॅक्स अवस्था ती आपल्या बॉडीमध्ये व्हायला लागते. आता याला थोडी नाव दिली आहेत, पण नावं मी आता सध्या तुम्हाला हे करत नाही. मेडिकल ते अल्फा वेव्ह, बीटा वेव्ह, डेल्टा वेव्ह, थीटा वेव्ह अशा प्रकारची नावं असतात त्याच्यामध्ये. तर जी मग सांगितली अल्फा वेव्हची अवस्था, नंतर मग थीटा, आणि मग आणखीन ज्या वेळेला खूप गाढ झोप येते त्याला डेल्टाची अवस्था. त्या अतिशय खूप गाढ झोप असते ज्यावेळेला आपल्याला काहीच आठवत नाही, अक्षरशः काही आठवत नाही. आणि त्यावेळेला पूर्ण सर्क्युलेशन नॉर्मल व्हायला लागतं, मसल सगळे रिलीज व्हायला लागतात, कुठल्याही वेदना व्हायला लागत नाही, मसलमध्ये ताण होत नाही आणि आपली पूर्ण यंत्रणा अतिशय नॉर्मल प्रमाणे काम करते. अतिशय नॉर्मल, अतिशय हेल्दी लेवल आपण चालतो. तीही डीप स्लीप म्हणतात त्याला. अतिशय गाढ झोप असतो तर अशी चालते. तर स्टेज 1, स्टेज 3 आणि स्टेज 4 ही अतिशय डेल्टा स्लीप म्हणतो, अतिशय गाढ झोप असते. मग आपण परत हळू वर येतो. ओके. मग परत वर येतो आणि परत वर येतो आणि परत लाईट स्लीपमध्ये येतो आणि तिथे आपण स्वप्न पाहतो. तर या वेळेला आपल्यामध्ये सगळ्या प्रोसेसिंग चालतं. मग दिवसभर ज्या काही घटना झाल्या, यांनी मला असं मारलं होतं, यांनी मला, मग त्याची आपण फायटिंग करतो, गळा दाबतो, त्याचा खून करतो, सगळं त्या झोपेमध्ये करतो. ओके. वी रिलीज ऑल द मग अप इमोशन्स इनसाइड.
सगळ्या त्या. आणि त्यावेळेला मग कधी घामाघूम व्हायला लागतो, काही त्यावेळेला लोक चालायला लागतात. याला हलकी झोप म्हणतात. तर त्याला नाव दिलं आहे नॉन रॅपिड आय मुवमेंट आणि नॉन रॅपिड. त्या डोळे भिरभिरत असतात पहा. तुम्ही पाहिले झोपलेला व्यक्ती काही लोक गोल डोळे फिरत असतात, तर त्याला म्हणतात रॅपिड आय मुवमेंट. आणि अगदी गाढ झोपलं त्याला काहीच पता लागत नाही, त्याला म्हणतात नॉन रॅपिड आय मुवमेंट. हे कळलं कसं घ्या ना नक्की. मग ज्यावेळेला ती हलकी झोप येते त्यावेळेला बॉडी मग सगळं रिलीज करते, सगळं ताण रिलीज करते, भावना रिलीज करते. त्यावेळेला कधी आपण घामाघूम व्हायला लागतो, सगळं व्हायला लागतं आणि बॉडी पूर्ण नॉर्मल होते. सगळं निसरल्यानंतर मग परत आपण गाढ झोपेच्या सायकलवर जातो. हे परत 90 मिनिटाचं परत सायकल चालतं. मग सगळं स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 अशा प्रकारचं आणखीन खूप गाढ झोप येते. आणि त्यावेळेला हिलिंग प्रोसेस सुरू व्हायला लागते. आणि त्यावेळेला आपण रोज स्वतःला हिलिंग करत असतो. आणि जे काही प्रॉब्लेम आपल्याला वाटत असेल तो प्रॉब्लेमचं सोल्युशन बरेचदा झोपेमध्ये आपल्याला सकाळी मिळायला लागतं. असं पण होतं. ओके, म्हणून तुम्ही जनरली पाहिलं साधारण आपण 9 ते 10 झोपलो तर ही पहिली हलकी झोपेची अवस्था 1:30 ते 2च्या जवळपास येते. आणि दुसरी अवस्था ही सकाळी 4, 4:30, 5च्या जवळपास येते. आणि मग एकदा ती झोप झाली की आपण ताजंतवानं व्हायला लागतो. असे 90 मिनिटाची सायकल असतात. तर परत पहा, जागृत अवस्था, नंतर पेंगुइनली अवस्था, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, डीप अवस्था खूप. ओके, त्यामध्ये सगळं रिज्युनेशन चालतं. मग परत आपण हलक्या अवस्थेवर येतो आणि त्या तरल अवस्थेमध्ये भावभावनात निचरा करायला लागतो. हे प्रोसेसिंग चालतं आणि आपल्या बॉडीमध्ये सगळं प्रोसेसिंग चालतं. हॅव यू अंडरस्टूड दिस? आणि नंतर मग परत आपण गाढ झोपतो आणि म्हणून झोप अत्यंत अशी ही प्रोसेस चालते. आता हे स्टेजेस कळले का? इथे कोणाला प्रश्न विचारायला सांगा मला. पण स्टेजेस जाणवत नाही सर, बरेच जाणवत नसतात, ते पण होतात. 5 स्टेजेस जाणवत नाहीत. हां, ते होतात. पण तुम्ही तुमचा अनुभव पहा. जेव्हा तुम्हाला गाढ झोपेमध्ये कोणीतरी उठवलं तर त्याला तुम्हाला काहीच कळत नाही. तो दिवस आहे की हे पण कळत नाही. ओके, आणि हलक्या झोपेत तुम्हाला वाटतं अरे मी तर झोपलंच नव्हतो, उगीच ऍक्टिंग करत होतो, असंही वाटायला लागतं. 4 तर नाही पण काही नक्कीच जाणवतात. काही स्टेजेस अशा असतात की नाही जाणवत. कारण मला वाटते मी आय गो थ्रू 3 सायकल्स 3 टाइम्स एव्हरी नाईट. हां हां, पण सगळे आपण त्याच प्रकारची सायकल होत असतात. आपण सगळे ती फिजिओलॉजी सगळी सारखी आहे, सगळ्यांची फिजिओलॉजी सारखी आहे. तर वेगळं फक्त हा कमी जास्त प्रमाणात सगळ्याचं चालतं. कोणी हलकं चालतं, कोणी लाईट चालतं, ते सगळं चालतं. गॉट पॉईंट सर? थोडस एक बोला. प्रोबॅबली मिस करते मी कुठेतरी. तुम्ही सांगितलं की 4 स्टेजेस असतात. त्यातली पहिली असते की तुम्ही म्हणालात की हलकी झोप, ज्याला आपण सावध झोप म्हणू शकतो. बरोबर आहे. की कोणी हाक मारली तर कळतं वगैरे, असं तुम्ही जे म्हणालात ते. तर ती झोप असते. त्याच्यानंतरची दुसरी स्टेज जी सांगितली तुम्ही की जी गाढ झोप लागते आणि ज्याच्यात स्वप्न पडतात आणि त्याच्यामध्ये रिलीज होतात सगळ्या. तसं नाही सांगितलं. नंतर पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, चौथी स्टेज ही गाढ झोपेकडे जाणारी स्टेज आहे. नंतर तरल झोप, त्याला म्हणतात नॉन रॅपिड आय मुवमेंट. ज्याला रॅपिड आय, नॉन रॅपिड आयमध्ये डोळे भिरभिरत असतात, ही हलकी झोप आहे. ओके. आणि बाकी ही डीपर झोपची स्टेजेस आहेत त्या. ओके, मग त्या हलक्या झोपेवर स्वप्न पाहत असतो, तिथे भावनाचा निचरा व्हायला लागतो आणि तिथे मेमरी प्रोसेसिंग चालतं. म्हणजे दिवसभर समजा आपण 10 लाख गोष्टी शिकत असेल तर ज्या कुठल्या इम्पॉर्टंट आहेत त्या व्यवस्थित त्या आतमध्ये ठेवल्या जातात, ज्या नको असतात त्या बाहेर जी मेमरीची प्रोसेस पूर्ण चालते ती सगळी या NREM आणि रॅपिड REM मुवमेंटमध्ये जे डोळे फिरत त्या हलक्या झोपेमध्ये चालते. रेम अँड NREM. रेम आणि NREM म्हणजे जी हलकी झोपेमध्ये हे प्रोसेस चालतं. त्यामध्ये तुम्ही मेमरी स्टोअर करून ठेवता, तुम्हाला काय इम्पॉर्टंट स्टोअर करून ठेवता, जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल ते बॉडी स्टोअर करून ठेवतं. म्हणून जर मुलांना तुम्ही नुसतं अभ्यासच करायला लावला आणि झोप दिली नाही त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही. हे तर बरेचदा होतं. ओके, गॉट द पॉईंट? इथपर्यंत कळलं का? स्टेजेस कळल्या सगळ्यांना? याच्यामध्ये एक छोटासा अजून प्रश्न होता. हां, या ज्या 4 स्टेजेस आहे आपल्या, हां, जेव्हा वेन वी टॉक ऑफ सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग, हां, which is the stage wherein subconscious mind program is most effective. हां, ती अल्फा रिदमची स्टेज म्हणतो, जी आपण हलकी झोप म्हणतो. जी पहिली स्टेज, पहिली ज्यावेळेला डोळे पेंगुइनले असतात, ज्यावेळेला ब्रेनमधून सायकल जे चालतात त्याला आपण 8 ते 12 सायकल पर सेकंड म्हणतो आपण.
तर मी थोडं कॉम्प्लिकेट नाही केलं. 8 ते 12 ही अल्फा रिदमची अवस्था आहे जी सगळ्या मेडिटेशनमध्ये येते, पण आपण डीपर याच्यामध्ये पण जाऊ शकतो. ओके हां, दॅट विल टेक हां, डीपर स्टेजमध्ये पण आपण जाऊ शकतो. पण हे माइंडचं प्रोसेसिंग असं चालतं, पण त्याला बॉडीमध्ये अशा प्रकारे निसरा, मेमरी, प्रोसेसिंग, हार्मोन तयार होणं आणि बॉडीमध्ये रिलॅक्सेशन आणि मसल टोन कमी होणं. ओके, हे कळायला घेतपर्यंत? सर एक प्रश्न होता. हां बोला ना सर. जसं तुम्ही म्हटलं की रॅपिड आय मुवमेंट ही हलकी झोप बरोबर म्हणजे आहे सिम्पटम्स, हां तर तसं ते घोरणे, आता जसं आपल्याला दुसरा घोरतो त्याला माहिती पडत नाही आपण घोरतो, तर तसं मग ते घोरण्याची अवस्था पण झोपेचं म्हणजे हो, हे घोरणं खूपच महत्त्वाचं आहे. तुम्हाला पहा, आपण प्रत्येक क्लासमध्ये आपण पाहिलं आपण प्राणी आहोत, आठवलं? प्रत्येक क्लासमध्ये आपण पाहिलं. मग आता जेव्हा प्राणित्वाच्या कल्पना करा, प्राणी ते गुहेमध्ये असतील आणि त्यांना झोपेमध्ये स्वतःला वाचवायचं असेल, ते काय करतील? मेक सेन्स या स्वतःला वाचवायला घोरतील ना ते. हां, त्यावेळेला घोरतील, नॅचरली घोरतील, मेक नॉईज. तर आपण तर तशा प्रकारचं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. आणि तुम्हाला आता छोटासा आपण परत गेम खेळू. आर यू रेडी फॉर गेम? ओके, तुम्हाला 1 मिनिट घोरायचं आहे माझ्यासोबत आणि सी व्हॉट हॅपन. ओके, लेट मी स्टार्ट. जस्ट 1 2 3 4 विल स्टार्ट विथ दिस. ओके, अँड लेट स्टार्ट. ओके, निळ्या प्रकारे ओके, लेट अस स्टॉप. इंटरेस्टिंग. तुम्ही खरोखर घोरून पाहिलं ना, घोरण इतकं वाईट नाही, तुम्हाला कळायला लागेल. एनिवे, पण तरी पण घोरणं हे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. पण बरेचदा घोरतो का आपण हे समजून घ्या. आपल्या घशामध्ये मसल्स आहेत. पहा, इथे थोडंसं हात लावा सगळे. जिभेचा पार्ट, घशाचा पार्ट आणि मध्ये पडजीभ आहे. आणि जिथे तुम्ही घोरला असाल तर त्यावेळेला तुम्हाला त्या पडजीभला व्हायब्रेट करावं लागतं. आणि हा आवाज कोणता होता? तुम्ही आवाज, जे आवाजामध्ये तज्ज्ञ लोक, ते आवाज कोणता होता? हा आवाज भीतीदायक होता का? कंठ. हां, कंठ कोणता होता? कंठ तालू. कसा होता? बरं, हे सोपं तुम्हाला करून सांगतो. ओके, आता जस्ट मी परत हे सोपं तुम्हाला, कंठ कसा होता आणि त्याचा इफेक्ट आपण बारकेन पाहू. ओके, निंदिया से आई बहार, ऐसा मौसम देखा पहली बार. ओके, ऐका. निंदिया से आई बहार, ऐसा मौसम देखा पहली बार. निंदिया से आई बहार, ऐसा मौसम देखा पहली बार. हे 3 कंठ ऐकले तुम्ही? आता त्याचा इम्पॅक्ट पहा, माझ्या या बोलण्याचा होणारा इम्पॅक्ट पहा. आणि घोरणं कोणत्या याच्यामध्ये पडतं पहा. आणि त्याचा उद्देश काय होता? मधल्या ह्याच्यात पडतं बहुतेक. म्हणजे चांगले लोक घोरतात तर स्लो पण नसतात, चांगले जोरजोराने घोरतात. घोरण्याचं ते चांगले वाईट लोकांचं नाही, त्याचा इम्पॅक्ट 3 पहिल्या ह्याच्यात पडत असावा. व्हेरी गुड. हा पहिला पण सरांचं म्हणजे थोडंसं त्याला ब्रेक लागत होतं. पण लोक परत वन्स मोर. निंदिया से आई बहार, ऐसा मौसम देखा पहली बार. हा लो पीच साऊंड आहे. लो पिच. ओके, निंदिया से आई बहार, ऐसा मौसम देखा पहली बार. हा मीडियम पीच साऊंड आहे. निंदिया से आई बहार, ऐसा मौसम देखा पहली बार. हा खूप हाय पिच नाही, पण हा गुड टोनवालाच व्हॉइस आहे. त्याने आपल्याला चांगलं वाटायला लागतं. आर यू गेटिंग दिस पॉईंट? म्हणून ज्या लो पीच साऊंडने आपल्याला भीती वाटायला लागते, आणि म्हणून बाकी प्राणी भिण्यासाठी त्यांनी असं झालं. तर त्या प्रकारचा घोरण्याचा आवाज प्राणी विश्वात तयार झालेला आहे. पण त्याने ओके, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग विच इज देअर. सो
मग आता होतं काय, जेव्हा तुम्ही कंठातून तो तसा स्वर काढता, तुमचे सगळे स्नायू लूज झाले पाहिजेत, तेव्हा कुठं इथून तो स्वर यायला लागेल. ओके. मग जेव्हा तुम्ही झोपता आतमध्ये, पडझीप अशी मागच्या साईडला जाते, आणि जेव्हा पडझीप मागच्या साईडला जाते, तिथली श्वास नलिका आहे ती अकडून जाते, सिकुडून जाते, आणि जेव्हा ती हवा जाते त्यावेळेला व्हायब्रेशन असतं, म्हणून घोरलं जातं. म्हणून जेव्हा लोक जेव्हा घोरतात तेव्हा असे उताणे झोपतात त्यावेळेला घोरतात. ओके, दॅट इज द रिझन. कारण पडझीप मागे पडते म्हणून हे तर घोरण्याचा अर्थ. आता कळलं सगळ्यांनी पण तर पॉईंट. ओके. मग घोरण्या सगळ्यात सोपा सोल्युशन काय, आपण या साईड या कडेवर झोपायचं. हा जो पोझिशन आपण या कडेवर झोपायचं, पण आपलं कंट्रोल नसतो, आपल्याला माहित असतं, आपलं माहीत नसतं. मग त्याचा सोपा उपाय सांगतो. जे तुम्ही रात्री झोपताना बरेच जण पैजामा घालत असतील, बरमुडा घालत असतील, तर बरमुड्याला 2 मागचे खिसे ठेवून द्यायचे, शिवून घ्यायचे, आणि त्याला 2 टेबल टेनिसचे बॉल लावायचे. ओके. मी तसाही उतरणा झोपतो, मला प्रॉब्लेम नाही आहे. सो दॅट वॉज अ फन, पण इट इज नथिंग समथिंग ॲबनॉर्मल. आपण नॅचरली या साईडने होतो. देयर इज अ प्रॉब्लेम, देयर इज अ सोल्युशन. दॅट्स व्हॉट इट इंडिकेट्स. ओके. तर गॉट अ पॉईंट. येस. एनिवे, सो दॅट वॉज अ फन. पण घोरणं वाईट नसतं. पण तरी ज्यावेळेला आपण घोरण्यामुळे जर का ब्लॉक होत असेल, ज्यामुळे आपल्याला दम लागत असेल, त्यावेळेला आपल्याला थोडे चेंजेस आपल्याला का, पण घशाच्या व्यायामाने, तोंडाच्या व्यायामाने आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. ओके. तर घोरण्याचं उत्तर बरोबर कळलं सगळ्यांना. मग आता परत आपण दुसऱ्या इथपर्यंत कळलं आपण काय काय पाहिलं. आपण झोप काय पाहिली, झोपेची आवश्यकता काय पाहिली, एक सर्कॅडियम रिदम पाहिला, झोपेच्या स्टेजेस पाहिला, आणि झोपेमध्ये काय होतं पाहिलं. एनी क्वेश्चन अपटील नाव सांगा. सर, कोविड नंतर घोरणं वाढलं असं काही होतं का की हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोविड नंतर लोकांचे 2 रिस्पॉन्स असतात. एक असतो जेव्हा भीती वाटते, आपल्याला कोणा भीती वाटते, बॉडी टाईट होऊन जाते आणि टाईटनी मसल्स स्पाझम व्हायला लागतं. हा पहिला रिस्पॉन्स. कळलं का सगळ्यांना मी काय म्हटलं. तर जेव्हा कोणाला भीती वाटते त्यावेळेला बॉडीमध्ये पूर्ण टाईटनेस येतो, आणि टाईटनेस घशामध्ये, चेहऱ्यामध्ये, हा बॉडी रिस्पॉन्स, याला हा रिस्पॉन्स. आणि दुसरा बॉडी लूज होऊन जाते, फ्लॅसिड होऊन जाते, आणि बॉडीमध्ये आपलं काही होणार नाही, अशा हे 2 रिस्पॉन्स बॉडीचे राहतात. हे नक्की कळलं. आणि ज्यांना हा फ्लॅसिड रिस्पॉन्स व्हायला लागतो त्यावेळेला सगळे स्नायू लूज व्हायला लागतात, बॉडीमध्ये सगळे स्नायू लूज व्हायला लागतात, आणि ते ट्राय टू गिव्ह अप, अँड देअरफॉर दिस प्रॉब्लेम इज स्लाइटली इन्क्रीज. ओके. हे कळलं का सगळ्यांना इथपर्यंत. ते 2 रिस्पॉन्स. मग आता आपल्याला जेव्हा एखादी प्रॉब्लेम सिच्युएशन यायला लागतं, आता काय करतो बाकी आपण पाहू. आता काय झालं तुम्ही पारख्यानं पहा, जगामध्ये एक महत्त्वाचा शोध लावला एका महत्त्वाच्या सायंटिस्टने. त्याचं नाव आहे थॉमस एल्वा एडिसन. त्यांनी कशा शोध लावला, विद्युत बल्बचा. आणि जेव्हा विद्युत बल्बचा शोध लावल्याबरोबर त्यावेळेला आपल्या रात्रीमध्ये बल्ब आल्यामुळे हळूहळू झोपेवर मोठं आक्रमण सुरू झालं. किंवा विद्युत बल्ब आल्याबरोबर. आणि म्हणून सगळ्यांना वाटायला लागलं की मशीन झोपत नाही, माणसाने का झोपायला पाहिजे, सतत काम करायला पाहिजे. आणि म्हणून आपण जे काही करतो त्या झोपेचं खोबरं करून करायला लागतो, झोपेमधूनच तास घ्यायला लागतो, आणि हळूहळू ओव्हर ॲक्टिव्हिटी स्टेजमध्ये राहतो. आर यू गेटिंग दिस पॉईंट. जे काही तुम्हाला समजा का, आता मग चंद्रकांत म्हणे की मला टाईमचं मॅनेजमेंट करायचं आहे, तर टाईमचं मॅनेजमेंट काय झालं की काढावं कुठं लागेल, झोपेमधून काढावं लागेल तो वेळ. एक्स्ट्रा वेळ कुठे आहे तुमच्याकडे. एव्हरीवन हॅज 24 hours in a day. आणि लोकांना मग 24 तास पण कमी पडतात बरेच, असं पण होतं. येस. सो दिस इज अ सिक्रेट. आणि म्हणून तुम्ही जेव्हा झोपेमधून एक काढायला लागता, तर झोप एक कर्ज स्वीकारल्यासारखं आहे. ते झोपेचं कर्ज तुम्हाला हळूहळू ते फेडावंच लागतं. म्हणून हा पार्ट. मग जेव्हा एखादी कुठली प्रॉब्लेम सिच्युएशन आहे त्यावेळेला काय होतं पाहता. रेडी. आता समजून घ्या. ओके. रेडी आहे सगळ्यांना माझ्याबरोबर. हां. आता आपण पहिल्यांदा ब्रेनचं अंडरस्टँडिंग थोडं की समजू. ब्रेनमध्ये आपल्याला काय चालतं जेव्हा आपल्याला झोप येते आणि जेव्हा चॅलेंजिंग सिच्युएशन येते त्यावेळेला. ओके. तुम्ही सगळे होळी खेळलात. होळीमध्ये आपण पिचकारून लाल रंग फेकला तर लाल रंगाची शिंतोडी उठतील, आणि पिचकारून समजा निळा रंग फेकला तर निळ्या रंगाची शिंतोडी उठतील, आणि ते समजा मिक्स झाले तर नवीन कलर्स तयार होतात.
हे सगळ्यांमध्ये कलरचं बेसिक सगळ्यांना माहीत आहे, 3 मेजर करून बरेचसे कलर तयार होतात. तसंच आपल्या ब्रेनमध्ये जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला विशिष्ट केमिकल्स तयार होतात. त्याचं नाव आहे गाबा, GABA. त्याला म्हणतात गॅमा अमायनो ब्युट्रिक ॲसिड. हे नाव विसरलं तरी चालेल, परत सोपं. जेव्हा आपल्याला झोप यायला लागते, आपण पेंग्युली अवस्थेत जातो, त्यावेळेला ब्रेनमध्ये एक जसं लाल रंग सांगितला, निळा रंग सांगितला, तशा प्रकारचा स्त्राव तयार होतो. त्याला आपण म्हटलं गाबा, गॅमा अमायनो ब्युट्रिक ॲसिड. आणि तो स्त्राव ब्रेन व्यापतो, म्हणून आपण पेंग्युली अवस्थेत जातो आणि आपल्याला शांत झोप यायला लागते. ओके, एवढं कळलं का? हां, जेव्हा आपण ॲक्टिवेट होतो, ओके, जेव्हा चलो अभी होली खेले जाएंगे असं म्हटल्याबरोबर त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला इमिजिएटली सिरोटोनिन नावाचा स्राव तयार होतो, डोपामिन नावाचा रंग तयार होतो आणि त्याचा फवारा सुरू व्हायला लागतो. आपण ॲक्टिवेटेड अवस्थेमध्ये जातो. हे दोन कळल्या? म्हणजे एक्सायटेटरी न्यूरोकेमिकल्स आणि इनिबिटरी न्यूरोकेमिकल्स. जर तुम्ही खूप एक्सायटेड राहत असाल, जर का आता माधुरी त्यांनी मग म्हटलं होतं की एखादा प्लॅन असेल तर मला ती झोपच गडबड. माधुरी ताई आहे तुम्ही इथे आहात? तुम्ही माधुरीताई? माधुरी तुम्ही मग म्हटलं त्याचं उत्तर आपण शोधूया. जेव्हा एखादा तुम्हाला प्लॅन करायचा असेल त्यावेळेला मला झोपच येते. म्हणजे काय झालं, आपल्या ब्रेनमध्ये एक्सायटेटरी केमिकल सुरू झाले. म्हणजे ॲड्रिनलिन झाला, नॉरएड्रिनलिन झाला, त्यावेळेला डोपामिन झाला, याचे रंग फवारे सुरू झाले ऑटोमॅटिकली. गेटिंग दिस पॉईंट? कळलं? येस. आणि मग नॅचरली गाबाची लेवल कम्पेअर्ड कमी होते आणि मग तुम्ही एक्सायटेड अवस्थेत राहतात, त्या अवस्थेत झोपतात, तशाच प्रकारे स्वप्न पडतात, त्या एक्सायटेड राहतात, मला हे करायचं, मला ते करायचं. यू ॲक्टिवेट युअर बॉडी कंटिन्युअसली. गेटिंग दिस पॉईंट? येस. ओके. आणि मग ते स्वप्न पडतात, ते मला हे करायचं, यू ऑलवेज रिमेन इन दॅट प्लॅनिंग. सो दिस इज अ एक्सायटेटरी केमिकल अवस्था. ओके. आणि झोप येत्या इनिबिटरी केमिकल अवस्था. अशा बॅलन्स चालू राहतात. येस नो? गॉट माय पॉईंट? मग आता तुम्हाला इथून जो पार्ट इथे सेंटरला एक ग्लँड आहे, त्याला पिनियल ग्लँड म्हणतात. एक्झॅक्ट एक्झॅक्टली सेंटरमध्ये. म्हणजे आपला जो मेरुदंडाचा सगळ्यात वरचं टोक, त्याला तिसरं आहे, थर्ड आहे म्हटलं जातं, किंवा त्याला म्हणतात पिनियल ग्लँड. आता पिनियल ग्लँड 3 महत्त्वाचे केमिकल्स तयार करतात. हळूहळू समजून घ्या, काही नाही. 3. पहिलं आहे सिरोटोनिन. दुसरं आहे मेलॅटोनिन. आणि तिसरं आहे डायमेथिल ट्रिप्टॅफॅन. ओके, DMT. ओके. पहिल्यांदा सिरोटोनिन. आता तुम्ही माझं बोलणं ऐकत आहात, ते तुम्हाला चांगलं वाटत आहे, हे सिरोटोनिनमुळे तुम्हाला व्हायला लागतं. हे दिवसा सायकल मेंटेन करतं, ठीक आहे. नंतर रात्री झोपायला तर मेलॅटोनिन हा हार्मोन तयार होतो, तो गाभा तयार करतो, पण झोपेसारखी अवस्था तयार होते, त्याला मेलॅटोनिन म्हणतात. पण जर का आपण डीपर मेडिटेशन अवस्थेला जायला लागलो त्यावेळेला हॅल्युसिनेशन यायला लागतात. ओके. ते DMTमुळे व्हायला लागतात. त्या प्रकारच्या पिनियल केमिकल ग्लँडमध्ये जायला लागतात, त्या डायमिथिल ट्रिप्टोफॅन या केमिकलमध्ये व्हायला लागतात. ते अवस्था ब्रेनमध्ये तयार व्हायला लागते. आणि या सगळ्या अवस्था आपल्या बॉडीमध्ये ब्रेनमध्ये होत असतात. म्हणून कधी डोपामिनवर जातं, कधी ॲड्रिनलिनवर जातं, हे असं सगळं चालतं आणि म्हणून ती अवस्था तयार होते. म्हणून झोप ही सुद्धा अवस्था आहे. पण जर का तुम्ही स्वतःला सतत एक्सायटेटरी अवस्थेमध्ये ठेवलं तर तुम्ही त्याच अवस्थेत राहता. आणि त्या डिस्टर्ब अवस्थेत राहिल्या, कुठलाही थोडासा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सतत त्या अवस्थेत राहतात. त्याला स्टक रिस्पॉन्स म्हणतो. तेच ब्रेन केमिकल ॲक्टिवेट राहतात, ओव्हर ॲक्टिवेटेड राहतात आणि म्हणून ती अवस्था सतत निर्माण होते. आणि ही अवस्था आपल्याला नॅचरल झोप येण्यास बाधक असते. समजेल? ओके. हे असं होतं. हे सगळ्यांना कळलं का? ओके. आणि म्हणून झोप येत नाही म्हणजे काय होतं, त्याला ब्रेन प्रोसेस करत असतं की काय महत्त्व सोल्युशन, या प्रॉब्लेम सोल्युशन काय, या प्रॉब्लेम सोल्युशन काय, असं करत करत मग सोल्युशन जेव्हा मिळू शकतं किंवा ब्रेन शेवटी थकून जातं, विचार करून थकून जातं, मग ते आपोआप झोपायला लागतं. असं होतं. मग सोल्युशन सांगा बरं, कोण सांगेल मला याचं? तर सगळ्यात सिम्पल सोल्युशन काय? व्हॉट इज द सोल्युशन? विचार सोडणे. विचार सोडू नाही शकत आपण. तुम्ही विचार, सगळ्यात सोपं सोल्युशन आहे एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेत स्वतःला सहज घेऊन जाण्याची कला विकसित करणं.
अरे गेटिंग माय पॉईंट. एका अवस्थेतून एखादा कुठलाही एखादा कंट्रोल करणे म्हणजे जे केमिकल्स कोणते सिक्रेट करायचे आहेत ते कॉन्शियसली सिक्रेट करू शकतो. त्यापेक्षा सोपं घेऊ आपण कुठला एखादा उत्कृष्ट कलाकार केव्हा चांगला राहतो, जो एका रोलमधून दुसऱ्या रोलमध्ये आपण अमिताभ बच्चनला उत्कृष्ट कलाकार का म्हणतो, सहज एका रोलमधून दुसऱ्या रोलमधून जातो आणि सहज नॉर्मल होतो. साधं सिंपल लॉजिक आहे. आज एवढ्या वय असताना सुद्धा तो व्यक्ती आजही सगळं मन लावून कशातही काम करू शकतो. आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ना. का की एका रोलमधून एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये सहज जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे विदाऊट डिस्टर्बिंग. म्हणून ज्या शरीरामध्ये आपण राहतो ती व्यक्ती त्या शरीराची समजा काळजी घेऊ शकत असेल आणि त्याचा अवेअरनेस येऊ शकेल तर मग जसं साधं सिंपल गोष्ट, आपल्या घरातलं नेहमी प्रॉब्लेम येतो की रात्री दोघा नवरा बायकोची भांडणं होतात ॲव्हरेज. मग भांडणं म्हणजे प्रॉब्लेम झाला, एक कॉमन प्रॉब्लेम आपला घरगुती सगळ्यांना माहीत येतो. आणि समजा तो प्रॉब्लेम आला की ब्रेन मग परत त्याचा विचार करतं, यांनी असं का म्हटलं, त्यांनी तसं का म्हटलं, हे असं म्हटलं, ऑल दिस थिंग, आणि मग गेली झोप. हा सगळ्यात अनुभव आला तुम्हाला सगळ्यांना. सो दिस हाऊ द एक्साइटरी केमिकल्स आर ऑटोमॅटिकली सिक्रेटेड अँड दॅट इज डिस्टर्बिंग युअर स्लीप. मग याचा अर्थ आहे आपल्या ब्रेनमध्ये आपण इनिबिटरी केमिकल्स पुन्हा सोडू शकतो, जेव्हा ती व्यवस्था पटकन सोडू शकतो. मग नंतर ते काय करतो आपण 2-3 दिवसांनी ती अवस्था सोडतो, मगच येतो ना नॅचरल. म्हणजे आपण ते काही दिवसांनी ते सोडून देतो, मग नॉर्मल येतो. हे तुम्हाला कुठेही मिळाल. तुम्ही आता सध्या युद्ध चालू, युद्धाची बातम्या तेच व्हायला लागतं, मग ते सोडून सेम होतं. तर आपलं ब्रेन त्याच प्रकारचं काम करतं. म्हणून अशा प्रकारे ही अवस्था आपण निर्माण करतो, पण ही अजाणतेने निर्माण करतो. हे शब्द याचं जाणीवपूर्वक अवलोकन केलं, सिंहावलोकन केलं, सूक्ष्म अवलोकन केलं तर आपण डोळसपणे स्वतःकडे पाहू शकतो. आर यू गेटिंग दिस पॉईंट? बट देन लुकिंग फॉरवर्ड टू. हां, मग आता तीच तरी गंमत आहे ना. तीच तर उत्कंठा पण ताणली पाहिजे ना, हाऊ टू डू लाईक दिस. म्हणून पार्ट 1 म्हटलं याला. वाट इज पार्ट, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात तो you have created enough curiosity. Yeah, that is the beauty, that is any the number of parts. that is the fun. Okay, तर मग आता जर का तुम्ही आता परत बारकाईने समजून घ्या. ओके, रेडी? आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, तर आता आपण हा व्यक्ती ह्युमन बिंग पाहू आपण. ओके, दिस इज अ मॉडेल. या मॉडेलला हा वरचा पेंडुलम आहे, हा एक्सायटेटरी आणि इनिबिटरी. कळलं का मी काय म्हटलं? तर आपण आपलं ब्रेन एक्सायटेटरीमध्ये जातो, इनिबिटरी जातो आणि बॅलन्समध्ये जातो. ओके, हे पॉईंट कळलं? जर का तुम्ही सतत स्वतःला एक्सायटेटरी मोडमध्ये ठेवत असाल, अरे गेटिंग माधवी ताई पहा काय झालं या लक्षात. एक्सायटेटरी मोडमध्ये स्वतःला ठेवायचं असेल तर आता पुढे काय होतं पहा. जसे म्हणजे एक्सायटेटरी मोडमध्ये ठेवत असाल तर ब्रेनचे सगळे न्यूरॉन्स तो प्रॉब्लेम म्हणून समजलं जातं. आता हा मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे अशी यंत्रणा उभारतं. गेटिंग माय पॉईंट? हे समजून घे परत. जेव्हा आपण एक्सायटरी मोडमध्ये स्वतःला ठेवतो, ब्रेनची यंत्रणा अशा प्रकारचं परसेप्शन घेतं की मला हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे, आय एम द प्रॉब्लेम सॉल्व्हर. आणि म्हणून ब्रेनमधले एक्सायटरी न्यूरॉन्स ओव्हर ॲक्टिव्ह व्हायला धड व्हायला लागतात. ओके, ते जेव्हा फायर करायला लागतात त्या फायरिंगमधून एक्सायटरी केमिकल्स रंगासारखे बड ते फेकले जातं. मग पुढे काय होतं पहा. मग पुढे असं व्हायला लागतं, आपल्या ब्रेनमध्ये एक एरिया त्याला हायपोथॅलॅमस म्हणतात, ती संवेदना स्वीकारते की माझ्या बॉडीमध्ये सध्या माझं काय चालू आहे. आता माझ्या बॉडीत युद्ध चालू आहे, त्याला कळतं आता युद्ध मला लढवायला लागणार आहे. आणि म्हणून हाच हायपोथॅलॅमस आपल्या एंडोक्राइन ग्लँडला ओव्हर ॲक्टिवेट करतो. कळलं? आता एंडोक्राइन ग्लँडला ओव्हर ॲक्टिवेट केल्यामुळे सगळे हार्मोन्स पूर्ण फायर करतात. मला लढायचं आहे म्हणजे स्नायू ताकदीन व्हायला लागतात, हृदयाची गती वाढायला लागते, श्वासाची गती वाढायला लागते, मेटाबॉलिझम वाढायला लागतं, ग्लुकोज युटिलाइज वाढायला लागतं. आणि म्हणून आपण ओव्हर ॲक्टिवेटेड होतो. जेव्हा आपण ओव्हर ॲक्टिवेटेड व्हायला लागतो, बॉडीचं ग्लुकोज कन्झम्पशन वाढायला लागतं, बॉडीला जास्त एनर्जी लागायला लागते. जेव्हा बॉडीला जास्त एनर्जी लागायला लागते त्यावेळेला बॉडीचं वेअर अँड टेअर जास्त व्हायला लागतं. आणि म्हणून स्नायूंचं वेअर अँड टेअर जास्त व्हायला लागतं, टिश्यूंचं वेअर अँड टेअर जास्त व्हायला लागतं, स्टेरॉइड लेवल बॉडीमध्ये वाढायला लागते. आणि म्हणून ही अस्वस्थ टिकणारी अवस्था निर्माण व्हायला लागते. यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणू, यालाच आपण सिम्पॅथी ॲक्टिव्हेशन म्हणू,
यालाच आपण फायब्रोमायल्जिया म्हणू, यालाच आपण एक्झॉशन म्हणू, यालाच आपण डायबिटीस म्हणू. बिकॉज बॉडी इज कन्झ्युमिंग मोर अँड मोर एनर्जी अँड दॅट टू विदाउट एनी रिझन. आर यू गेटिंग? हे पटलं काय झालं तर? ओके, मग सोल्युशन काय? गो टू दिस इनिबिटरी मेकॅनिझम. मग आता इनिबिटरी मेकॅनिझम लोक म्हणतात असं आम्ही प्राणायाम करतो, योगासन करतो, मेडिटेशन करतो. अरे प्राणायाम करतो, योगा, पण यू आर डुईंग इन दॅट एक्साइटरी मोड ऑल द टाइम. आय वॉन्ट टू डू बेस्ट मेडिटेशन, आय वॉन्ट टू डू बेस्ट प्राणायाम, आय वॉन्ट टू. अरे जेव्हा इफ यू आर एक्साइटेटिंग इनफ, तेच सायकल बॉडीमध्ये चालायला लागेल. आणि म्हणून झोप महत्त्वाची आहे. म्हणजे तुमचं खरं आयुष्याचं स्केल तुमच्या झोपेवर व्हायला लागतं. तुम्हाला खरं ताजंतवानं वाटतं का? खरं खुश वाटतं का? खरं आनंदी वाटतं का? ओके, झोपल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? आर यू फिलिंग गुड थ्रू आउट द डे? आर यू फिलिंग एनर्जेटिक थ्रू आउट द डे? आर यू फिलिंग हॅपी थ्रू आउट द डे? और आर यू एक्साइटिंग युअर सेल्फ? आर यू एक्झॉस्टिंग युअर सेल्फ? मग तुमच्या बॉडीमध्ये काय चालू आहे हा अवेअरनेस तुम्हाला आला तर तुम्ही स्वतःचं सुंदर आत्मपरीक्षण करू शकता आणि तुम्ही स्वतःला इनिबिटरी मेकॅनिझम जाऊ शकता, नॅचरली मेलेटोनिन तयार करू शकता. म्हणून आपली अवस्था स्कॅन करणं आणि ती ॲक्सेप्ट करणं. आपण लोक तुम्हाला मगा म्हटलं एक मगाचाच प्रश्न, हाऊ आर यू हा प्रश्न विचारला. ओके, मगाचा प्रश्न आपण काय म्हणतो सांगा बरं? आय एम फाईन, आय एम टॉप ऑफ वर्ल्ड म्हटलं तुम्ही आता सुरेश साहेब? आय एम ओके. मी नक्कीच म्हटलं की टॉप ऑफ द वर्ल्ड म्हटलं. आय वॉज ब्लिसफुल ऑल्सो, बट नाव आय एम इन दॅट प्रोसेस. नाव यू आर प्रोसेसिंग युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला प्रोसेस करता. ज्या काही गोष्टी तुम्ही सांगताय, quite a few are new to me, and then that's why the brain is kind of processing them at a very fast pace. म्हणून we are not all the time at the top of world. Many times we are not at the top of world. Many times we are gloomy. आपण स्वतःला ॲक्सेप्टच नाही करत. आपल्याला टेन्शन आहे, आपण आपले इमोशन्स ॲक्सेप्ट करत नाही, आपण उदास आहे ॲक्सेप्ट करत नाही, आपल्याला चीड येते ॲक्सेप्ट करत नाही, आपल्याला वाईट वाटतं ॲक्सेप्ट करत नाही. हे सगळं होतं. आपण हे सगळं होतं. एकदा तुम्ही ॲक्सेप्ट करणं चालू केलं देन मग तुम्हाला अरे ओके मलाही राग येतो, मलाही राग येतो, मलाही चिडचिड वाटते, मलाही अस्वस्थ वाटतं, पण मी स्वतः नॉर्मल करू शकतो. दॅट इज अ सिक्रेट. मग इन्स्टेड ऑफ पुटिंग यू इन दॅट स्टेट ऑल द टाईम, ॲक्टिव्ह स्टेट, यू कॅन चेंज युअर स्टेट, यू अंडरस्टँड युअर स्टेट आणि तुमचे रिस्पॉन्स, तुमचं बिहेवियर बदलू शकतो, इतरांशी रिलेशन चांगलं होऊ शकतो. प्रॉब्लेम्सला ॲक्सेप्ट हां आपण प्रॉब्लेम लोकांना सुद्धा व्हेरी गुड प्रॉब्लेमला ॲक्सेप्ट करू शकतो आणि आपण त्याच्यातही सहज राहू शकतो. कीचड़ में कमल उगलता है ना, ओके, फिर भी खिलता है ना. सो दॅट इज द सिक्रेट, दॅट इज द सिक्रेट. तर म्हणून आपण आपली झोप छान घेऊ शकतो, चांगली आणू शकतो. ओके, तर आर यू गेटिंग दिस पॉईंट? हे कळलं का तुम्हाला? सगळे व्यवस्थित कळलं? तर तुम्हाला सगळ्यांना एक होमवर्क देऊ का? नक्की चालेल, आवडेल. ओके, तुम्हाला पुढच्या याच्यापर्यंत तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. माझी स्लीपलेस नाईट, माय स्लीपलेस नाईट. यू टू राईट जस्ट लाईक, बिकॉज दिस जस्ट लाईक क्लास आपला शाळेसारखा. माय स्लीपलेस नाईट. जस्ट ट्राय टू. तुम्ही घ्या अगदी शाळेसारखं घ्या, शाळेसारखं कागद घ्या आणि जस्ट गो ऑन रायटिंग युअर माय स्लीपलेस नाईट. स्टार्ट फ्रॉम इट टू मेक इट ब्युटिफुल. 1 2 3 4 कागद लिहा आणि पुढे जेव्हा आपण गेम खेळू त्यावेळेला पुढच्या 1 तारखेला, तर त्यावेळेला वी आर गोइंग टू स्टार्ट इन द सेम वे. ह्याच गेम करू की काय वी आर गोइंग टू अंडरस्टँड. तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता, ओके, मेल करू शकता. माझा नंबर आहे 9822236166 982223 9822236166. ओके, तर जस्ट तुम्ही माझ्यावर व्हॉट्सअप करून तो निबंध पूर्ण लिहून पाठवू शकता. आय विल चेक इट जस्ट लाईक स्कूल टीचर. आणि इट इज जस्ट इज फन. तुमच्या मनात जे येईल केलं. 9822236166 36166. अगदी मनमोकळेपणाने कोणी पण निबंध पाठवा, तो व्हॉट्सअपवर पाठवा आणि पहा तुमच्या मनातून काय निघतं. तर तुम्हाला तुमचे बरेचसे सोल्युशन तुम्हाला मिळेल. जे मी सांगायचं काम नाही ते तुम्हाला तुमचीच ब्रेन सांगायला लागेल. येस, दॅट इज द ब्युटिफुल पार्ट ऑफ टुडेज सेशन.
एनिवे सो व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सेशन. इंटरेस्टिंग बट सोल्युशन्स आर स्टील मोर इंटरेस्टिंग. दे ऑफ कोर्स वुड बी. दे आर स्टील मोर इंटरेस्टिंग बट व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणून हा आपण या सुंदर मार्गावर आपण आलात. पण आता कुठलाही प्रश्न आपण घेऊ आपण. एनी क्वेश्चन यू वॉन्ट टू आस्क? I think I don't have anyone for today. एनीबडी एनी क्वेश्चन की तुम्हाला पुढचं सेशन कसं आपण काय नाही 2-3 सेशन घेऊ शकतो. सर एक क्वेश्चन आहे. हां बोला. बेसिकली किंवा म्हणजे अॅनाटॉमिकलीच कोणाची झोप जास्त आणि कोणाची कमी असू शकतं का? हां म्हणजे बाबा जास्त झोपतो आयुष्यभर, याला तेवढं झोपल्याशिवाय हा म्हणजे कामच करू शकत नाही, किंवा याची झोप खरंच कमी, हा 3-4 तास झोपल्यावर फ्रेश होऊन जातो. बिलकुल बेसिक हे राहू शकतं कोणाचं कमी जास्त. पण मग चांगली झोप केव्हा होण्याचं आपण दिवसभर ताजंतवाना वाटायला लागेल. हे साधं सिंपल पॅरामीटर तुम्हाला जो तुम्ही निरोगी आहात का याचा सोपा सुंदर मार्ग मी बरेचदा सांगतो. 2च महत्त्वाचे पॅरामीटर, शांत गाढ झोप येणं आणि सॉफ्टीसारखे संडास होणं. ओके, साधं सिंपल लॉजिक. हेल्थची सोपी व्याख्या, ज्याला शांत गाढ झोप. शांत गाढ झोप म्हणजे कोणची? ज्याला झोपेत उठल्यावर ताजं वाटणं, फ्रेश वाटणं आणि पटकन झोपल्या आरामात झोप येणं आणि सॉफ्टीसारखे संडाससारखे ज्याला व्हायला लागले अतिशय तर तो म्हणजे त्याचा इंटरनल